Hello students, today we are also going to start a play, the remaining part or the second passage of this drama or play. Now our current situation is also that the king of Andher Nagari, Chaupat, was also arrived on his royal throne and he started his court. The first complaint was also arrived and the king ordered, "What is your complaint?" The thief's complaint was the first complaint, and according to the thief, he had lost his one and only one friend in the under the merchant's wall, and his opinion was that to give me a justice. Then merchant was entered in the royal court. Merchant said that it is not my fault, it is the bricklayer's fault. Was our the last discussion. As soon as the king heard this, he ordered, "Bring the careless bricklayer." Bricklayer म्हणजे गवंडी. Bricklayer. Bring the careless bricklayer immediately. आणि त्या किंगने ऑर्डर दिली की ताबडतोब तुम्ही ते निष्काळजी जो काय गवंडी काम करणार आहे त्याला ताबडतोब हजर करा. धिस इज माय ऑर्डर. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. आणि त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला ही फाशी झालीच पाहिजे. द सेकंड गार्ड लिव्ज म्हणजे जो काय तो दुसरा पहारेकरी जातो अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेयर आणि त्या गवंड्याला घेऊन येतो. ब्रिकलेयर entered in the royal court of the king Chaupat, and he said to the king, "O most kind lord and king." Most kind lord and king, O mighty king. राजा पुढे गुडघे टेकून kneeling to the king, KNEELING. kneeling म्हणजे गुडघे टेकणे. राजा पुढे गुडघे टेकून तो नतमस्तक होऊन राजाला बोलतो, "हॅव अ मर्सी." दया दाखवा, मला माझ्यावर दया करा. हॅव अ मर्सी, आय बेग यू. मी आपणापुढं भीक मागत आहे, माझ्यावर तुम्ही दया दाखवा. डोंट सेंड मी टू द गलूज. डोंट सेंड मी टू द गलूज. गलूज म्हणजे सुळावर किंवा फासावर मला जे काय तर लटकू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड and killed a man, but it was not due to my carelessness. The mortar which I used to lay the bricks was of a very poor quality. There was too much of water mixed in it. It is entirely the mortar maker's fault. पहा, in the royal king's court, one by one the characters are also entering, but their opinion was also different. त्या राजाच्या राजदरबारामध्ये एकामागून एक जे काय तर लोक येत आहेत. आता ब्रिक लेयर आलेला आहे आणि तो राजा पुढं म्हणायला लागला गुडघे टेकून की दयाळू आहात महाराज, तुम्ही माझ्यावर, मी तुमच्यासमोर भीक मागतो. आय बेग यू, डोंट सेंड मी टू द गलूज. मला सुळावर चढू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल. मी बांधलेली भिंत पडली हे मला मान्य आहे. विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन, की त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली एक माणसाचा मृत्यू झाला हे सुद्धा मला मान्य आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस, पण हे माझ्या निष्काळजीपणानं झालेलं नाही. द मॉर्टर विच आय यूज्ड टू ले द ब्रिक्स वॉज अ व्हेरी पुअर क्वालिटी. आणि विटा लावण्यासाठी जे काय मी मॉर्टर घेतलेला आहे, जे काय चुना घेतलेला आहे, तो चुना अगदी हलक्या प्रतीचा होता. आय यूज्ड टू ले द ब्रिक्स. आता पहा, आय यूज्ड टू ले द ब्रिक्स वॉज अ व्हेरी पुअर क्वालिटी. मी जे काय विटा घेतल्या त्यासुद्धा ह्या अगदी हलक्या प्रतीच्या होत्या
आणि त्याच्यामध्ये हा चुना मिसळल्यामुळं जे काय तर चुना हा अत्यंत हलक्या दर्जाचा असल्यामुळं त्यात पाणीही खूप मिसळलेलं होतं आणि हा पूर्णपणे त्या चुना बनवणाऱ्याचा दोष आहे. देअर वॉज टू मच वॉटर मिक्स्ड इन इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर फॉल्ट. द ओपिनियन ऑफ ब्रिकलियर. तुम्हाला जर विचारलं व्हॉट वॉज द ओपिनियन ऑफ अ ब्रिकलियर, द ओपिनियन ऑफ अ ब्रिकलियर इज ऑल्सो दॅट इट इज नॉट हिज फॉल्ट, इट इज दी मॉर्टर मेकर्स फॉल्ट. पहा इथं यूज्ड टूचं वाक्य आलेलं आहे. परीक्षेमध्ये जर वूड आलं तर यूज्ड टू टाका असं दिलेलं जातं. मग वूड हे जर क्रियापद तिथं टाकलेलं असेल तर तुम्हाला वूड हे काढून टाकायचं आहे. म्हणजे आय यूज्ड टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ अ व्हेरी पुअर क्वालिटी वॉज द करेक्ट आन्सर. नाव किंग सेड समन. समन म्हणजे बोलवा. SUMMON. समन म्हणायचं आला. समन सुमन नाही. समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर द थॉटलेसनेस. पहा as soon as the king heard the opinion of bricklayer he ordered summon the mortar maker. पहा राजा तर काय चौपट, द किंग चौपट आहे. त्यांनी तर कोणाचं ओपिनियन ऐकलं की ताबडतोब तो म्हणतो बर त्याचा फॉल्ट आहे का त्याला घेऊन या. त्या चुना बनविणाऱ्याला लगेच बोलावून आणा अशी त्याने ऑर्डर दिली. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर द थॉटलेसनेस. आणि त्याच्या या थॉटलेसनेसपणामुळं, त्याच्या या अविचारीपणामुळं त्याला त्याची किंमत आपले प्राण देऊन मोजावी लागेल. द फर्स्ट गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न्स विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. पहा पहिला पहारेकरी द फर्स्ट गार्ड एक्झिट्स म्हणजे जातो आणि चुना बनविणाऱ्याला घेऊन येतो. तो धावतच येतो आणि राजापुढे लोटांगण घालतो. नाव अँड रिटर्न्स विथ अ मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ लोटांगण घालणे बिफोर द किंग राजापुढे. मॉर्टर मेकर हा विलिंगली लाऊडली सेड. पहा मोठ्याने आणि आक्रोश करीत विचारतो ओ किंग फॉरगिव्ह मी. हे राजाधिराज महाराज युअर मॅजेस्टी फॉरगिव्ह मी मला माफ करा. ओ मर्सीफुल किंग आपण कसे आहात तर अत्यंत दयाळू आहात. प्लीज डू नॉट हँग मी टू द डेथ. आणि मला हँग टू डेथ म्हणजे फाशी हे देऊ नका, फासावर लटकू नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला बायको आणि 2 लहान मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम. आणि त्यांना कोण बघेल किंवा त्यांना कोण सांभाळेल. इफ यू हॅव किल्ड मी ऑर इफ यू हॅव हँग मी टू द डेथ. किंग सेड युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ यू मस्ट पे विथ युअर लाईफ. आणि राजा काय म्हणायला की युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ म्हणजे तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. आणि त्याची किंमत ही तुला मोजावीच लागेल. तुला प्राणानेच ते किंमत ही मोजावं लागेल. मॉर्टर मेकर सेड नो 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 माय रॉयल लॉर्ड आय एम नॉट अ ब्लेम. नाही महाराज मला दोषी धरू नका. आय एम नॉट अ गिल्टी. मी अपराधी नाही. आय एम नॉट अ ब्लेम. इट इज नॉट माय फॉल्ट. ऑल sentences are also equal. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinary large mouth. So excess water poured down into the mortar mixture. I was helpless. It is the potter's fault for making such a useless pot. पहा नाही महाराज मला दोषी ठरू नका. ज्या भांड्यामध्ये चुना पाणी ओतायचो त्याचे जे काही तोंड आहे हे जास्तच मोठं होतं आणि त्यामुळे चुन्याच्या मिश्रणात जरा जास्त पाणी पडलं. माझा नाईलाज झाला आणि हा त्या निरुपयोगी भांडे बनविणाऱ्या पॉटर म्हणजे कुंभार, त्या कुंभार मामाचा दोष आहे असं त्यांनी मॉर्टर मेकरने राजापुढं त्याचं जे काही तर मत मांडलेलं आहे. लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. ॲज सून ॲज द किंग हर्ड धिस he ordered, let the potter be brought here at once. जा आणि ताबडतोब त्या कुंभाराला घेऊन या. He must be executed for molding such a useless pots. त्या कुंभार मामाला इथं आणा
आणि अशी निरुपयोगी युजलेस जे काय भांडी बनवितो त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे. फोर्थ, गॉड लिव्ज अँड री एंटर्स विथ द पॉटर. आणि चौथा पहारेकरी जातो आणि त्या कुंभार मामाला परत घेऊन येतो. आ कावरिंग बिफोर द किंग पॉटर सेड. आणि राजापुढे अत्यंत कवर्ड होऊन म्हणजे अत्यंत घाबरून जाऊन तो उभा आहे. युअर मॅजेस्टी शो मी मर्सी ऑर शो मर्सी टू धिस हंबल पॉटर. पहा या गरीब कुंभारावर दया करा असं तो विनंती करतो. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन बट आय एम नॉट गिल्टी. काय म्हणतो तो की मी घडवलेलं जे काय चुन्यावाल्याला विकलेलं ते जे भांडं आहे हे चांगलं नव्हतं हे कबूल करतो, पण म्हणून मी दोषी नाही. मी जेव्हा ते भांडं घडवत होतो तेव्हा काय झालं, बट आय एम नॉट गिल्टी. ॲज आय वॉज मोल्ड म्हणजे घडवणे, मोल्डिंग दॅट पॉट. जेव्हा मी ते भांड्याला आकार देत होतो, शेप देत होतो, ते भांडं घडवित होतं. आय हर्ड द स्वीट डेलिकेट tinkling of anklets. It was the money lender's daughter. She disturbed me just as I was shaping the mouth and it became too wide. पहा जेव्हा मी हे जे काय भांडं घडवत होतो बनवत होतो तेव्हा जे काय मी पैंजनाचा गोड नाजूक असा जो काय तर आवाज मला आला आणि इट वॉज दी मनी लेंडर्स डॉटर. आणि सावकाराच्या मुलीचा, मनी लेंडर म्हणजे सावकाराच्या मुलीच्या पैंजनाचा त्या चैनचा तो आवाज होता. तिच्यामुळे भांड्याच्या तोंडाला आकार देताना माझं दुर्लक्ष झालं आणि ते जे काय तर मोठं झालं. जे काय भांड्याचं जे काय माउथ ऑफ द पॉट बिकेम टू वाईड, मोठं झालं. नाव किंग सेड ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. The king ordered immediately to hear the opinion of the potter. त्या कुंभार मामाचं जे काय मत आहे ते ऐकल्याच्या नंतर राजाने ऑर्डर दिली, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर. त्या मनी लेंडर्सची जी काय मुलगी आहे तिला घेऊन या. धिस व्हेरी इन्स्टंट, आत्ताच्या आत्ता घेऊन या, ताबडतोब घेऊन या. म्हणजे त्या सावकाराच्या मुलीला इथं घेऊन या आणि अगदी लगेच घेऊन या. सो instant she must be sent to the gallows for disturbing the poor potters at work. आणि या गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामात व्यत्यय आणला, त्यामुळं त्या मुलीला जे काय तर फासावर चढवलं पाहिजे, सुळावरच दिलं पाहिजे. फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. तिथलचा जो काही पहारेकरी आहे पहिला हा जातो आणि मनी लेंडर आणि त्याची जी काही डॉटर आहे, डॉटर म्हणजे मुलगी, त्यांना घेऊन येतो. ते तुम्हाला चित्रात दिसतंय. मनी लेंडर सेड इन अ डेस्परेट व्हॉइस. आणि सावकार एक आजजीच्या सुरात डेस्परेट व्हॉइसमध्ये म्हणतो, ओ किंग, ओ जस्ट किंग, स्पिअर माय डॉटर. स्पिअर म्हणजे वाचवा, माझ्या मुलीला सोडा, माझ्या मुलीला वाचवा. नाव शी इज माय ओनली वन चाइल्ड और शी इज माय ओनली चाइल्ड. ती माझी एकुलती एक मुलगी आहे. अँड बी वेडेड नेक्स्ट मंडे. आणि पुढच्या सोमवारी जे काय तर तिचा विवाह होणार आहे, लग्न समारंभ होणार आहे, वेडिंग सेरेमनी आहे, त्यामुळं तिला सोडून द्या. डॉटर सेड ओ डू नॉट फ्रीट फादर, द किंग विल नॉट हँग मी. आणि मुलगी ही अत्यंत धीट होती आणि ती म्हणू लागली, अहो बाबा, डू नॉट फ्रेट फादर, घाबरू नका, द किंग विल नॉट हँग मी. राजे मला फासावर देणार नाहीत, मला फासावर चढवणार नाही. टू द किंग म्हणजे राजाला उद्देशून बोलू लागले. युअर मोस्ट इस्टीम्ड हायनेस, आय रिअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड of my house, but as my father said, I am to be married next week and my jewelry is not ready. पहा त्या मुलीनं तिचं मत मांडलेलं आहे, घाबरू नका बाबा, राजेसाहेब मला फासावर देणार नाहीत आणि हे सर्व श्रेष्ठ आदरणीय महाराज आहेत,
माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर मी कधीच पाऊल टाकत नाही. पण माझे वडील म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे आणि माझे दागिने तयार नव्हते. माय ऑर्नामेंट्स, माय ज्वेलरी इज नॉट रेडी. दॅट्स वाय आय हॅड टू गो टू द गोल्ड स्मिथ शॉप टू अर्ज हिम. आणि ज्वेलरी तयार नसल्यामुळं मला त्या सोनार मामाच्या दुकानावर जावं लागलं. टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम. आमचे जे काही ज्वेलरी आहे, जे काही दागदागिने जे विवाहासाठी तयार करायला टाकले होते ते लवकरात लवकर येण्यासाठी मी त्या गोल्ड स्मिथच्या त्या सोनाराच्या दुकानाकडं चालले होते. द पॉटर शॉप इज ऑन द वे. आणि या कुंभार मामाचं दुकान हे रस्त्यावरच आहे. आय कुड नॉट हेल्प इट. आय कुड नॉट हेल्प इट. इट इज ऑल द गोल्ड स्मिथ्स फॉल्ट. आणि मी मदत करू शकत नव्हते यांना की जात असताना माझ्या पैंजणाचा आवाज आला, कारण त्या रस्त्यावरच यांचं दुकान आहे. ॲक्च्युअली इट इज नॉट हिज फॉल्ट, इट इज द गोल्ड स्मिथ्स फॉल्ट. आणि तो जे काय तर सोनार मामाचा दोष आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम आय वुड नॉट हॅव बीन फोर्स्ड टू गो पास्ट दी पॉटर्स शॉप. आणि त्या सोनार मामाने जर जे काही दागिने वेळेवर दिले असते तर मला या कुंभाराच्या दुकानावरून म्हणजे दुकानासमोरून मला जावं लागलं नसतं. म्हणून अकॉर्डिंग टू मी दी गोल्ड स्मिथ वॉज ऑल्सो दी रियल गिल्टी. खरोखर तो अपराधी आहे असं माझं मत आहे. देन सेंड फॉर गोल्ड स्मिथ अँड विदाऊट एनी डिले ही मस्ट बी हँगड. मग त्या सोनाराला आणायला कुणाला तरी पाठवा आणि उशीर न करता त्याला फाशी देऊन टाका. अशा पद्धतीचं द किंग चौपट ऑफ अंधेरनगरी अँड दी ऑल कॅरेक्टर्स यांच्यामधलं हे जे काय तर डिस्कशन आहे अत्यंत सोपा पार्ट आहे. आणि यावर आता छोटे छोटे जे काही प्रश्न निघू शकतात किंवा व्हॉट इज द नेम ऑफ द किंगडम अंधेरनगरी, व्हॉट इज द नेम ऑफ द किंग चौपट, द पर्सन हू वॉज नॉट अलर्ट, द पर्सन हू वॉज नॉट अलर्ट वॉज ऑल्सो द सेकंड गार्ड, द फॉरेस्ट फ्रॉम व्हिअर व्हिजिटर केम, घनघोर. यामध्ये ट्रू ऑर फॉल्स ऑर राईट ऑर रॉंग अशा पद्धतीचे प्रश्न निघू शकतो. द किंग चौपट्स टायटल्स, त्यांना किंग चौपटला जे काही टायटल दिले होते, ही वॉज नोबल, ही वॉज मायटी, ही वॉज ऑल्सो ग्रेट, रॉयल, लर्नड, ग्रेशियस, रेवर्ड. ह्या पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स तुम्हाला आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ दी सेंटेन्सेस, विच टाईप ऑफ दी सेंटेन्स इट इज, गिव्ह युअर आयडेंटिटी. गिव्ह युअर आयडेंटिटी म्हणल्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स व्हायला आहे. हाऊ बोरिंग म्हणलं तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स व्हायला आहे. यू हॅव हर्ड राईट, दिस इज अ स्टेटमेंट ऑर अ सिम्पल सेंटेन्स. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, WH क्वेश्चन होत आहे. अशा पद्धतीचं याच्यावरचे जे काय होमवर्क आहे ते तुम्हाला ताबडतोब आता फर्स्ट पार्ट आणि दुसऱ्या पार्टचे दोन्हीही टाकले जातील. आपण त्याचे उत्तरं लिहून परत पाठवायचे. ओके, थँक्यू.